नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली. आपल्या सर्वांना माहित आहे पहिलीसाठी आपल्याला मंथन परीक्षेसाठी एकच पेपर असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय असणार आहेत. तर आज आपण जो आपला चौथा विषय आहे बुद्धिमत्ता, यामधील आपण घटक क्रमांक 1 आकलन याविषयी माहिती पाहणार आहोत. आकलन या घटकामध्ये आपल्याला 3 उपघटक आहेत. एक आहे सूचना पालन, दुसरा आहे इंग्रजी अक्षरमाला आणि तिसरा आहे संख्या मालिका. तर आपण माहित जाणतो की आपल्याला बुद्धिमत्ता जो विभाग आहे तो एकूण 25 प्रश्न असतात त्यावर आणि 50 गुण असतात. म्हणजे एक प्रश्न आपल्याला 2 गुणासाठी असतो. तर आज आपण सूचना पालन या घटकामध्ये आपल्याला कोणते प्रश्न येतात, ते कशा प्रकारे सोडवायचे याची माहिती पाहणार आहोत आणि त्याचा सराव देखील करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यासाठी परीक्षेमध्ये आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. आता एक नमुना प्रश्न आहे. क मा ड या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द पर्यायातून शोधा. खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. एक आहे कमाड, 2 आहे माडक, 3 आहे माकड आणि 4 आहे ड क मा. आता हे आपण 4 जरी शब्द पाहिले तर ड मा क मा ड या अक्षरापासून काय शब्द तयार होतो? माकड. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर असणार आहे. तर आपल्याला परीक्षेमध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्याच्या खाली आपल्याला 1, 2, 3, 4 असे वर्तुळ दिलेले असतात गोल. त्यापैकी आपण जे बरोबर उत्तर असताना ते रंगवायचं. आता या ठिकाणी 3 आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपण काय करायचा? बरोबर गोल करायचा. तो खाडाखोड करायचा नाही, अर्धवट गोल करायचा नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही. तर अशा प्रकारे आपण काय करायचं? पर्याय क्रमांक 3 आपण गोल करायचा, हे लक्षात ठेवायचं आहे. आता काही आपण व्यवसाय सोडूया. प्रश्न पहिला. वर्तमानपत्र या शब्दात किती अक्षर आहेत? आता या ठिकाणी आपल्याला पर्याय पहा. 1 आहे 4, 2 आहे 5, 3 आहे 3 आणि 4 आहे 6. आता आपल्याला एक शब्द दिलाय, त्यातील अक्षर मोजायला सांगितलेत. आता जर आपण मोजले व, त, मा, न, प आणि त्र, एकूण किती अक्षर आहेत आपल्याला? 6. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. 4चं उत्तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे? गोल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढील शब्द पहा. त, व, क, र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा. आता हे 4 अक्षर दिले, त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता पर्याय पहा खाली. कवतर शब्द नसतो असा अर्थपूर्ण. नंतर करतव, करतव पण नसतो. त्यानंतर आहे 3 कतवर, कतवर पण शब्द नसतो. आणि शेवटी आहे 4 करवत, करवत असतो. माहिती आहे ना आपल्याला लाकूड वगैरे कापायचं किंवा घरामध्ये छोटासा करवत असतो ना कापण्यासाठी, तर तो करवत हा शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. भाषण हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होतो? आता आपल्याला या ठिकाणी भाषण शब्द दिला, तो आपण उलट लिहायचा. म्हणजे पाठीमागून उजवीकडून अक्षर लिहायला सुरुवात करायची आहे. तर आता उलट लिहूया. न श भा असा शब्द होणार आहे. आता आपले पर्याय पहा. 1 आहे न भा श, होत नाही. दुसऱ्याचं भाषण जशाच तसं दिलंय. तिसरं आहे पहा न श भा, म्हणजे हे उलट बरोबर केलेलं आहे. आणि शेवटी आहे श भा न, ते पण उलट होत नाही. उलट म्हणजे पाठीमागून लिहायचं आहे आपल्याला शब्द, न अगोदर लिहायचा आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला 3 उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. पुढे पहा शब्द दिलाय. पुढील प्रश्न 4. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. या वाक्यातील 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? आता एक वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये विविध छोटे छोटे शब्द असतात. या ठिकाणी आपल्याला विचारलं की 2 अक्षरी शब्द किती आहेत? आता आपण पर्याय पाहूया. 1 आहे 5, 2 आहे 3, 4 आहे 3 आहे 4 आणि 4 आहे 2. आता जर आपण वाक्य पाहिलं तर भारताचा हा 4 अक्षरी शब्द आहे, राष्ट्रीय 3 अक्षरी शब्द आहे, पक्षी 2 अक्षरी, मोर 2 अक्षरी आणि आहे देखील 2 अक्षरी. म्हणजे पक्षी, मोर आणि आहे हे 3 शब्द असे आहेत की त्याच्यामध्ये 2 अक्षर आहेत. म्हणजे आपलं पर्याय 3 उत्तर पाहिजे. तर 3 कुठे आहे पहा आपल्याला दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 3 ही संख्या दिलेली आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण गोल करायचं आहे अशा प्रकारे. पुढे प्रश्न 5 दिलाय पहा. कटकट, टप टप, चटपट या शब्दात प हे अक्षर किती वेळा आलं आहे? आता आपल्याला अक्षर मोजायला सांगितलेलं आहे. पर्याय 1 आहे 3, 2 4, 3 6 आणि 4था आहे 5. आता आपण पहा प मोजूया. कटकट मध्ये प आहे का? नाही. टप टप मध्ये आहे, 2 वेळा आहे. आणि चटपट मध्ये पण 1 वेळा आहे.
म्हणजे 2 आणि 1 झाले 3, म्हणजे एकूण प हा 3 वेळा आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला उत्तर असणार आहे. 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, ळ भा आ या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता? आता या 3 अक्षरापासून आपल्याला शब्द करायचा आहे अर्थपूर्ण. पर्याय पहा, 1 आहे आभाळ, 2 आहे आकाश, 3 आहे भाळ आ आणि 4 आहे आळ भा. आता आपण जर नीट निरीक्षण केलं पर्यायाचं तर पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असणार, कारण आभाळ हा शब्द असतो आणि तो अर्थपूर्ण शब्द आहे ना आभाळ, तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 7, वजनदार या शब्दाच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? आता पर्याय पहा, 1 आहे ज, 2 आहे न, 3 आहे र आणि 4 आहे दा. आता आपण वजनदार जर शब्द पाहिला तर याच्यामध्ये एकूण 5 अक्षर आहेत. 5 म्हणजे मधोमध एक साईडला 2 असणार, एका बाजूला 2, म्हणजे डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2, म्हणजे मध्यभागी काय आहे न. तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 8, अहमदनगर या शब्दात किती अक्षर आहेत? पर्याय पहा, 1 आहे 6, 2 आहे 5, 3 आहे 8 आणि 4 आहे 7. आता अहमदनगर या शब्दातील जर आपण अक्षर मोजले पहा, अ 1, ह 2, म 3, द 4, पुन्हा न 5, ग 6 आणि र 7, म्हणजे एकूण 7 अक्षर आहेत. तर पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 9, कामगार या शब्दातील डावीकडून दुसरे अक्षर कोणते? आता पर्याय पहा, 1 आहे म, 2 आहे गा, 3 आहे का आणि 4 आहे र. आता डावीकडून दुसरे अक्षर, डावीकडून म्हणलं की आपला डावा हात बरोबर, किंवा शब्दाचं पहिलं अक्षर. डावी म्हणलं की लक्षात ठेवायचं पहिलं अक्षर आणि उजवी म्हणलं की शेवटचं अक्षर किंवा उजवा हात आपला. तर आता आपण जर डावीकडून दुसरं शब्द पाहिला अक्षर पाहिलं तर कामगारमध्ये म हा दुसरा येतो है ना, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. ओळ्या प्रश्न 10, पाणी अडवा पाणी जिरवा या ओळीत पा हे अक्षर किती वेळा आले आहे? आता आपण पर्याय पाहूया. 1 आहे 2, 3 आहे 2 आहे 4, 3 आहे 3 आणि 4 आहे 1. आता पा शोधायचा आपल्याला. पाणीमध्ये पा एकदा आलाय, आडवामध्ये नाही आला, परत पाणी शब्द आला तिथे ठिकाणी पण एकदा आलाय, म्हणजे 2 वेळा झाला. आणि जिरवामध्ये आहे का पा? नाही, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे 2 कुठे दिलेला आहे आपला? 1, म्हणजे 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे? गोल करायचं आहे, कारण पा हा 2 वेळा आलेला आहे. पुढे 11वा प्रश्न आहे पहा, वनराज या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? आता बघा उजवीकडून तिसरं अक्षर सांगितलंय आपल्याला. आता मोजूया आपण. पर्याय पहा, 1 रा, 2 व, 3 ज आणि 4 आहे न. आता उजवीकडून तिसरे म्हणजे पाठीमागून तिसरं मोजायचं आहे आपल्याला है ना. जर आपण मोजलं पहा, ज पहिला, रा दुसरा आणि न तिसरा, तर म्हणजे न हे उत्तर असणार आहे आपलं. पर्याय क्रमांक 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे? गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 12, य न मा रा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा. आता पर्याय पहा, मारायण, रामायण, यन रामा आणि मायरान. तर आपण पाहिलं तर 4ही शब्द जर पाहिले तर रामायण हा शब्द आहे, ग्रंथ आहे तो आपला है ना, त्यामुळे रामायण या ठिकाणी काय करायचं? उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. प्रश्न 13वा आहे, राणी सुंदर मुलगी आहे या वाक्यात 3 अक्षरी शब्दांची संख्या किती? 1 आहे 3, 2 आहे 1, 3 आहे 4 आणि 4 आहे 2. आता आपल्याला 3 अक्षरी शब्द मोजायचे आहेत. राणी 2 अक्षरी शब्द आहे, सुंदर 3 अक्षरे आहे, मुलगी 3 अक्षरे आहे 2 अक्षरे आहे, म्हणजे 2 हे उत्तर असणार आहे आपलं. पर्याय क्रमांक 4चं उत्तर आपलं या ठिकाणी गोल आहे, कारण 4च्या समोर 2 हा पर्याय दिलेला आहे, म्हणजे 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करूया. त्यानंतर 14वा प्रश्न आहे पहा, एरे एरे पावसा तुला देतो पैसा या ओळीत कोणती अक्षरे प्रत्येक वेळी 2 वेळा आली आहेत? आता 2 वेळा कोणती अक्षर आहेत पहा. पर्याय पहा, 1 आहे ला तो, दुसरा आहे रे तू, तिसरा पर्याय ए रे, चौथा पै दै. आता आपण जर पहा एरे एरे पावसा तुला देतो पैसा असं जर पाहिलं तर यामध्ये एरे एरे हे जे अक्षर आहे ते 2 वेळा आलेले आहेत बरोबर. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 एरे एरे दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं 3 हे उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. वर्तुळ अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे, अर्धवट गोल करायचं नाही किंवा खाडाखोड देखील करायची नाही, हे आपण परीक्षामध्ये लक्षात ठेवायचं.
तर विद्यार्थी मित्रांनो आहे, तुम्हाला सर्वांना सूचना पाळली या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते आपण कसे सोडवायचे याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल, मग आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.